झी 24 तासनं उघड केलेला पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणाचा अहवाल आता सादर झालेला आहे आणि खारगे समितीचा हा अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे। यामध्ये 2 अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। मात्र पार्थ पवार यांना अभय मिळालं असल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून झी 24 तासला माहिती कळतेय। हा जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण झी 24 तासनं उघड केलेलं होतं आणि या प्रकरणातला अहवाल आता सादर झालेला आहे। खारगे समितीच्या या अहवालाची खरं तर प्रतीक्षा होती। हा चौकशी अहवाल आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर झालेला आहे। 1800 कोटींचा महार वतनाची जमीन ही 300 कोटी रुपयांना खरेदी केल्याच्या प्रकरणामध्ये ही चौकशी समिती नेमण्यात आली होती आणि समितीनं उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांना अभय दिल्याची सूत्रांची माहिती आहे। दरम्यान त्याचवेळी या व्यवहारासाठी मदत करणाऱ्या 2 सरकारी अधिकाऱ्यांविरोधात कारवाईची शिफारस करण्यात आली आहे। तर या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे थेट पुण्यामधून आपल्याबरोबर जोडले गेलेत। निलेश, खारगे समितीच्या अहवालाची खरं तर प्रतीक्षा होती, काय नेमकं अहवालामध्ये येत आहे? मात्र यामध्ये पार्थ पवार यांचं नाव दिसत नाहीये, याबद्दल निश्चितच आश्चर्य व्यक्त होईल। काय नेमके या संदर्भात सामाजिक कार्यकर्ते बोलतात हेही पाहायचे, मात्र काय नेमकं अहवालात समोर काय आलंय? अनुपमा, पहा, या प्रकरणामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत। पहिली गोष्ट म्हणजे जो अहवाल आहे, म्हणजे विकास खारगे समितीचा जो अहवाल आहे, गेले आणखी अनेक दिवसांपासून तो प्रलंबित होता। अखेर तो अहवाल जो आहे तो काल राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तो देण्यात आलेला आहे। त्या अहवालामध्ये या प्रकरणामध्ये 2 अधिकारी जे आहेत, जे मीडिया कंपनीला मदत केली होती किंवा हा व्यवहार करण्यासाठी ज्या अधिकाऱ्यांनी मदत केली होती, तारो असतील किंवा तहसीलदार येवले असतील, या 2 अधिकाऱ्यांवर त्यांना निलंबनाची कारवाई करावी अशी शिफारस या अहवालामध्ये करण्यात आलेली आहे। मात्र दुसरी बाब बघितलं तर मीडिया कंपनीचे 2 भागीदार आहेत, एक दिग्विजय पाटील आणि पार्थ पवार। मात्र यामध्ये पार्थ पवार यांना दिलासा दिल्याचं या ठिकाणी म्हटलं जाते, त्यांचा उल्लेख याच्यामध्ये आलेला नाही आहे असं अहवालात सूत्रांनी माहिती दिलेली आहे। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कालच या ठिकाणी मुद्रांक शुल्क विभागाची सुनावणी झालेली आहे। या प्रकरणामध्ये जे 21 कोटी रुपयाचा जे शुल्क बुडवलं होतं किंवा 21 कोटी जे शुल्क त्यांना भरण्यास सांगण्यात आलं होतं, त्याची मुदत जी आहे ती संपली होती। आता 2 महिन्यांची त्यांनी मुदत वाढ घेतली होती, त्यामध्ये 21 कोटी ही शुल्क आणि दंडाची रक्कम असे 23 कोटी भरणं त्यांना अपेक्षित होतं। त्यासाठी 2 महिन्यांची मुदत दिली होती, तीही काल संपलेली आहे। आता त्या सुनावणीमध्ये आणखीन 15 दिवसांची मुदत वाढ मीडिया कंपनीला दिलेली आहे। त्यामुळे 2 महत्त्वाच्या या गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहेत। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये जर बघितलं तर पार्थ पवार यांना कुठेतरी अभय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय। त्याचं कारण सुद्धा समोर येते की कदाचित त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जागी राज्यसभेवर नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय का, आणि या अनुषंगाने त्यांना क्लीन चिट मिळाली तरच ते पुढे राज्यसभेवर जाऊ शकतात, या अनुषंगाने पण त्या या ठिकाणी हालचाली सुरू आहेत। मात्र सूत्रांनी जी माहिती दिलेली आहे त्या माहितीमध्ये काल जो बावनकुळेंना जो अहवाल दिलेला आहे तो अहवाल सादर केलेला आहे, मात्र तो अहवाल अजून मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचला नाही। निश्चित आता या संदर्भात काय नेमके पडसाद उमटत आहेत हे बघणं खूप महत्त्वाचं आहे। काय नेमक्या प्रतिक्रिया येतात हे बघणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे। निलेश, धन्यवाद तुर्तास दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे पुण्यातले प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।